आत्मवंदन सगळ्यांना खूप स्वागत करते. आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये माझ्या हृदयापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या हायर सेल्फचं स्वागत आणि सगळ्या हायर सेल्फचे आभार. आपल्या सगळ्यांचे आभार. आपल्या सगळ्यांचं सद्गुरू मंडळ, महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी, आपण सगळे मास्टर्स, या ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्ती, पंचमहाभूत, पृथ्वी माता, सर्व दिव्य चेतना ज्या आपल्यासोबत जोडल्या आहेत, आपले पूर्वज, आपले आई वडील, ज्या वास्तूमध्ये आपण बसलो, त्या सगळ्यांचे आभार मानू. आपले डोळे मिटून आपल्या हृदयावर जाऊ. सत्राची सुरुवात करण्यापूर्वी बाबाजींनी सांगितलेले महत्वाचे सराव अभ्यास हे करून आजचं जे काही सत्र आहे ते आपल्या हृदयामध्ये खोलवर उतरण्यासाठी बाबाजींना प्रार्थना करू. डोळे मिटून आपल्या हृदयावर या. आपल्या हृदयावर, छातीवर दोन्ही हात ठेवा. मोठे मोठे श्वास घ्या. आपल्या हातांनी आपली छाती फील करा. छातीवर येणारा प्रत्येक श्वास फील करा. आणि आपण जिथं आहोत तिथं आपल्या कंपनांना, आपलं अस्तित्व, आपला हृदयाचा भाग, हृदयाची स्पंदनं, छातीचा भाग, आपलं सगळं शरीर आणि सोबतच आपली छाती, सगळं काही आपल्या आतल्या डोळ्यांनी, आपल्या चेतनेने आपल्या श्वासांनी जाणीव होते. आता आपले हात खाली ठेवून आपल्या छातीवर आपले श्वास फील करा. संपूर्ण चेतना आपल्या छातीच्या मध्यभागावर. आपल्या हृदयामध्ये आपण एकाग्र झाल्यानंतर केवळ आपल्या आतमधली शांतता, आपल्या हृदयापासून आतून महाअवतार बाबाजींना आपण ज्या स्वरूपात आठवतो, बघतो, आपल्या डोळ्यापुढे आणा. अगदी सहज आपण आपल्या माणसाला बोलतो त्याप्रमाणे बाबाजींना बोला. बाबाजी, आज तुमच्या मार्गदर्शनाने मी इथे आहे. तुम्ही माझे सर्वस्व, मार्गदर्शक, एक गुरु, एक प्रकाश आहात. जे काही मी युनिफाईड मध्ये शिकत आहे ते संपूर्ण आत उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करत आहे. तुमचे अनेक आभार, प्रणाम. आपल्या सगळ्या भावना, विचार बाबाजींपर्यंत पोहोचत आहेत याची खात्री बाळगा. आता आपल्या सद्गुरूंना आठवा.
आपल्या हृदयातून त्यांचे आभार माना. इथपर्यंत पोहोचलेला आपला जीव, या जीवाचे आभार माना. आपल्या आत्म्याचे, अंतरात्म्याचे, म्हणजेच आपल्या उच्च स्व, हायर सेल्फचे, जो आपला अंतरात्मा आहे. आपल्या हृदयात जाऊन अगदी सहजपणे आपण आपल्या जवळच्या माणसाला बोलतो, आपल्या सोलमेटला बोलतो, किंवा आपल्या सगळ्यात प्रिय व्यक्तीला बोलतो. त्याप्रमाणे आपल्या अंतरात्म्याला बोला, आपल्या उच्च स्वला. हे उच्च स्व, तू दाखवलेल्या प्रकाशातून, त्या प्रकाशावर जो मार्ग मला दिसतोय, त्या मार्गावर चालत मी इथपर्यंत आले. माझ्या हृदयातून मी तुझे आभार मानते. आपल्या हृदयात एक वाक्य म्हणा, फील करा की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत. मी प्रेम आणि प्रकाश आहे. मी माझ्या ईश्वरासोबत युनिफाईड आहे, एकीकृत आहे. पूर्ण हृदयातून येऊ दे, आतून. आपल्या शब्दांनी न बोलता, केवळ आपल्या आतल्या फिलिंगनी, भावनांनी आपण हे बोलत आहोत. आपली आभा स्वच्छ आणि बंद करू. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सर्वांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले आहे. त्यामुळं तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळे स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुमच्या आदर्शस्थानी तुम्ही शांतपणे निघून जा. आपल्या हृदयातून ह्या अनिमंत्रित प्रभावांना, जे आपल्या ऑरामध्ये, आभामध्ये आले आहेत, त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवा. फील करा की आपण त्यांना प्रेम पाठवतोय, कारण ते गोंधळलेले आहेत. त्यांना त्याची गरज आहे. आपल्या उच्च स्वला आग्रह करू की हे उच्च स्व ह्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना तू त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. मी माझी आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्णपणे बंद करते, बंद करते, बंद करते. आपल्या हृदयात फील करा हे वाक्य. आपली आभा आपण बंद केली आहे, उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी. आपण सगळेजण ईश्वरासोबत, आपल्या उच्च स्वसोबत आत्ता पूर्णपणे एकीकृत झालो आहोत, युनिफाय झालो आहोत. ह्या स्थितीमध्ये आपण सगळेजण डोळे उघडून
आजच्या सत्राची सुरुवात करू. आज आपण बाबाजींच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या 5व्या धड्याची सुरुवात करत आहोत. मी स्क्रीन शेअर करते. आज कुणाला वाचायची इच्छा आहे? मेघना? माझं ना आत्ताच हेवी जेवण झालंय. आज नको, नंतर कधीतरी. ठीक आहे, नक्की नक्की. अजून कोणी आहे? भाग्यश्री, तुला वाचायचं? हा, सवरीताई, वाचा वाचा. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन व्यवस्थित दिसते असवरीताई तुम्हाला? हा नाही, जरा एक थोडा फॉन्ट साईज मोठा केला तर बरं होईल. हं. नाही, स्क्रीन मध्ये फक्त मला नाही, थोडस मोठं चालेल, किंचित. एक मिनिट. हा हा. आता आलंय का? हा, चालेल. येईल म्हणजे अजून आता ह्याच्यापेक्षा थोडस मोठं होतंय का बघते मी. मला थोडस हा, सेट. बरं. हा, म्हणजे तुम्हाला वाचायला पाहिजे. ओके. आता दिसते का नीट? हा, मला दिसतंय. एक सेकंद. हा, जरा स्क्रीन थोडा. हा, येतंय. आहे क्लिअर? हा, फक्त खालच्या मला म्हणजे 3च लाईन दिसतायत. हा, ठीक आहे, ते मी ते तुम्ही खाली घेते स्क्रीन. हो, स्क्रीन खाली हा, घेते. ओके. हा हा. सगळ्यात आधी मी फक्त सगळ्यांना सांगेन की जेव्हा जेव्हा हा. आपण युनिफाईडचा कुठलाही सराव करत असू, ते सुरू करण्याआधी पहिल्या ह्या 2 गोष्टी ज्या आपण आज केल्या, की हृदयात जायचं, जे बाबाजींनी सांगितलंय ते विसरायचं नाही. आपली कुठलीही उपासना, पोथी वाचन, नामस्मरण जे काही आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो, ते करत असताना देखील आपली आभा स्वच्छ करायची, लॉक करायची. त्यानंतर आपण ईश्वरासोबत एक आहोत असं म्हणायचं आणि मग तुमची जी साधना आहे ती करा. तुम्हाला तो वेगळाच फरक जाणवेल जेव्हा तुम्ही तसं करताय. कारण आपण ज्या विचारांमध्ये येऊन पोथी वाचनाला किंवा ह्याला बसतो ना, आपल्याला माहित नाही, अनेक विचारांनी आपण घेरलेले असतो, ज्याला आपण अनिमंत्रित प्रभाव म्हणतो. तर जरी हे आपण युनिफाईड मध्ये शिकत असलो तरी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या साधना, उपासना करताना हे सुरू ठेवा. ते का, हे आता तुम्हाला ह्या धड्यामध्ये समजणार आहे. जेव्हा तुम्ही आभा लॉक करून आपल्या ईश्वरासोबत एक होऊन जेव्हा कुठली उपासना कराल, मग ते नामस्मरण का असेना, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याच्यात फरक जाणवेल. आज आपण जसं हृदयात जाऊन बाबाजींशी आपला मित्र सखा असल्याप्रमाणे, त्वमेव माता पिता त्वमेव, हे जे म्हणतो ना आपण, तर ते आपले सगळे आहेत. सगळं ते आहेत. ह्या पद्धतीने सहजतेने जेव्हा आपण बाबाजींशी बोलतो, ते त्यांना जास्त प्रिय आहे. मी कसं बोलू हे विचार करत बसू नका. जसे आपण आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलतो, त्याप्रमाणे बाबाजींना बोललात तर ते जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ते समजेल की बाबाजींपर्यंत पोहोचलेले आहेत. ती कल्पना तुम्ही तुमच्या शरीरात पण फील कराल. तर ही एनर्जी आहे की जितकं आपण सहजतेने ह्या सगळ्या गोष्टी करतो, तितकं साधं आणि सरळ सोपं ते जास्त. त्याच्यासाठी तुम्हाला संस्कृत मधले श्लोक म्हणून किंवा अजून मी कशा पद्धतीने बोलू, भाषेत बोलू, हे म्हणायची गरज नाही. आपल्या गुरूंना सुद्धा, बाबाजींना सुद्धा अगदी साध्या सरळ भाषेत नेहमी बोला. ते कायम तुमच्या हृदयात आतमध्ये आहे. तर चला आपण ह्या जो एक महत्वाचा धडा ज्याच्यावर बाबाजींनी पुन्हा भर दिलाय, तो 5वा धड्याची आपण सुरुवात करू. हा, सावरीताई प्लीज वाचा. आणि थोडं थोडं वाचल्यानंतर मग तुम्हाला माहिती थोडंसं थांबून मग मी ते एक्सप्लेन करेन अशा पद्धतीने. ओके. हा, ठीक आहे. आत्मवंदन सगळ्यांना. अनिमंत्रित प्रभावांचा सामना करणे. अनिमंत्रित प्रभावांपासून स्वतःला दूर ठेवण्याचे महत्त्व
आणखी जास्त सांगता येणार नाही. या आठवड्यात तुम्ही या प्रभावांची थोडी अजून माहिती घेणार आहात आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी अजून एक साधन विकसित कराल. थोडं वर हा. हे प्रभाव तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यभर अनुभवले असतील. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात ते प्रभाव अगणित प्रसंग घडवतात. जेव्हा तुम्ही स्वतः नसता, तुम्ही खरोखर पूर्णपणे स्वतः नव्हता. हेच तुमच्या मित्र आणि कुटुंबाच्या वेळोवेळी घडणाऱ्या असामान्य वर्तनाचे कारण आहे. ह्या अभ्यासक्रमात नंतर तुम्ही शिकणार आहात की अनिमंत्रित प्रभावांसाठी दुसऱ्यांची मदत कशी करावी. पण या आठवड्यात तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवणार आहात. तुम्ही कधी रात्रभर आराम करूनही थकल्यासारखे उठला आहात? हा एक हसण्याचा प्रयत्न होता का? एका लहानशा कारणाने तुम्हाला अस्वस्थ केले होते का? हा एक अनिमंत्रित प्रभाव असण्याची शक्यता आहे. कधी तुम्ही सहजता आणि प्रसन्न वाटत असताना अचानक चिडचिड आणि अधीरतेपर्यंत मनस्थिती अचानक बदल अनुभवले आहेत का? त्यावेळी तुम्हाला तुमची दुष्टता आणि नकारात्मकता योग्य वाटली, परंतु नंतर मागे वळून पाहिल्यानंतर हे अनावश्यक वाटले. हा एक अनिमंत्रित प्रभाव असण्याची शक्यता आहे. तुम्ही कधी तुमचा राग एखाद्या प्रिय व्यक्तीवर काढला आहे आणि नंतर तुम्हाला खूप पश्चात्ताप झाला आहे का? हा एक अनिमंत्रित प्रभाव असण्याची शक्यता आहे. तर आपण 5व्या भागामध्ये एक महत्वाचा असा आपण भाग बघतोय, तो म्हणजे अनिमंत्रित प्रभावांचा सामना करणे, की हाऊ टू डील विथ द अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस. मराठीमध्ये याला आपण अनिमंत्रित प्रभाव असं नाव दिले. इंग्लिशमध्ये याला आपण अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस, ज्यांना आपण बोलवलं नाही असे प्रभाव सगळे. आता बाबाजींनी आपल्याला ऑलरेडी 3ऱ्या धड्यामध्ये सुरक्षा उपाय जिथं सांगितले, जिथं आपण आता आपली आभा स्वच्छ ठेवायला, लॉक करायला शिकलो. आभाबद्दलचा जो एक व्हिडिओ आहे छोटस, मी ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला समरी. 13 एप्रिलचा तो व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी गोष्टी थोड्या क्लिअर करायचा प्रयत्न केला. त्याच्यावरच पुढे आधारित बाबाजी आता ह्या अनिमंत्रित प्रभावांबद्दल पुन्हा आपल्याला थोडं डिटेलमध्ये सांगतायत. 3ऱ्या धड्यामध्ये आपण फक्त बघितलं की हे असे वेगवेगळे विचार कुणाचे असतात? आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींचे, किंवा जे व्यक्ती शरीर सोडून गेलेले आहेत पण त्यांच्या ऊर्जा, ज्याला आपण ऊर्जा म्हणा किंवा विचार म्हणा, एव्हरीथिंग इज सेम, एनर्जी, त्यांचे थॉट्स या ब्रह्मांडामध्ये फिरतायत. एखादी निगेटिव्ह व्यक्ती, आपण निगेटिव्ह नाही म्हणू शकत, सॉरी, एखादी व्यक्ती तिचं जेव्हा अस्तित्व ह्या शरीरामध्ये होतं, जसं तुम्ही आम्ही आता विचार करतोय, ती व्यक्ती सुद्धा किती विचार करत असेल. तिचे पण जे नकारात्मक विचार आहेत, जे आपलं क्रिएशन आहे, आपण प्रत्येक क्षणाला एक एक विचार बाहेर टाकतोय. मग हा विचार जो आपल्या चेतनेतून बाहेर पडतोय, हा विचार कुठेतरी जातोय आणि मग जेव्हा शरीर सोडल्यानंतर एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. आपण शिकलोय हा ऊर्जेचा नियम, की ऊर्जा ही कधीही संपवता येत नाही. ती एका रूपातून दुसऱ्या रूपात ट्रान्सम्यूट करू शकतो आपण. पाण्याचा आपण रूपांतर करू शकतो इलेक्ट्रिसिटीमध्ये, पण आपण नष्ट नाही करू शकत त्या ऊर्जेला. म्हणजे ऊर्जा जी आहे ती कायमस्वरूपी एकाच रूपामध्ये तशीच एकाच ह्याच्यामध्ये राहते. तिला आपण कधी नष्ट नाही करू शकत. फार तर फार आपण तिला दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर करू शकतो तिचं. अगदी त्याप्रमाणे जरी ती व्यक्ती शरीर सोडून गेली तरी सुद्धा त्या व्यक्तीचे विचार ऊर्जेच्या रूपाने ब्रह्मांडात फिरत असतात. हे आपण शिकलो 3ऱ्या धड्यामध्ये. सोबतच आपल्यासोबत ज्या लोकांशी आपण जोडलेले असतो किंवा नसतो, कारण ती लोक कोणाशी तरी जोडलेली असतात, असं करून जे सर्कल, जे एक नेटवर्क, एक जाळं बनलंय, विचारांचं जाळं, समजतंय? विचारांचं जाळं, आपण जसं इंटरनेटचं जाळं म्हणतो, तसं हे विचारांचं जाळं, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यातून येणारे रोजचे 1 लाखापेक्षा जास्त विचार, अशा पद्धतीचं हे जाळं सगळीकडे पसरलंय. त्यातले काही विचार हे चांगले असतात, आपल्या बघा ना आपल्याच डोक्यातनं, आणि काही विचार हे कसे असतात? बिनकामाचे, नकारात्मक, चिडचिड करणारे, निराशा करणारे, आपलेच. आणि मग अशा सगळ्या विचारांचा सामना आपण करत असतो. आणि हे विचार कुठून 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 आपल्या आभामध्ये येतात, ज्याबद्दल बाबाजी यांना नाव दिलेलं आहे अनिमंत्रित प्रभाव. मला ते गरजेचे नाहीयेत, मी त्यांना बोलवलं नाही तरी पण ते माझ्या घरात येऊन बसतात. अनिमंत्रित पाहुणे प्रभाव, ह्या पद्धतीने बाबाजी आपल्याला सांगतात. हे जे आहे आभाचं,
किंवा हे अनिमंत्रित प्रभावांचा हा धडा नीट समजून घ्या. कारण हे शेवटपर्यंत आपल्याला युनिफाईड मध्ये वापरायचंय आणि युनिफाईड संपल्यानंतर आपल्या आयुष्यात रोज वापरायचंय. म्हणून कुठल्याही साधनेच्या सुरुवातीला आणि साधना संपल्यानंतर पोथी वाचन झालं, नामस्मरण झालं, आपलं ध्यान झालं, ध्यानाच्या सुरुवातीला कायम आपली आभा स्वच्छ करणे, लॉक करणे. माझ्या ध्यान कुटुंबाला माहित असेल, आपण हे युनिफाईड सुरू करायच्या आधी पण करायचो. तर त्यासाठीच की मला असं वाटत होतं हळू त्या बिया तुमच्या आतमध्ये टाकाव्यात, की जे बाबाजी जे मला आतून सांगत होते की सांग हे आजच्या सत्रामध्ये. त्यामुळे मी ते सांगायला सुरुवात केलं होतं. तर इथं जसं बाबाजी आपल्याला म्हणतायत की हे जे अनिमंत्रित प्रभाव आहेत त्याला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी मी अजून काय सांगू, इतकं त्याचं महत्व आहे. ठीक आहे. ह्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडाभर ह्या प्रभावांबद्दलच आपण काम करणार आहोत. आता आपण 2 साधनं वापरली सुरक्षा उपाय, एक आभा स्वच्छ करण्याचा आणि दुसरा उपाय मी माझ्या उच्च स्व सोबतच बोलत आहे यासाठी आपण एक संकेत मागितला. जेव्हा जेव्हा मी बसते ध्यानाला आणि मला असं वाटतं माझ्या उच्च स्व सोबत मला आता संवाद करायचा आहे, मी संकेत मागितला, तो आला. काही जणांना आला नसेल, येईल पुढे जाऊन. ते झाले 2. आता इथं आपल्याला अजून एक बाबाजी एक साधन सांगतायत की जे आपल्याला मदत करेल. हे प्रभाव तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यभर अनुभवलेत आणि असे अनेक प्रसंग हे प्रभाव आपल्या आयुष्यात घडवतात. जेव्हा हे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा मी नसते असं सांगायचं बाबाजींना. हेच तुमच्या मित्र आणि कुटुंबाच्या वेळोवेळी घडणाऱ्या असामान्य वर्तनाचे कारण आहे. हे वाक्य आपल्या आयुष्यात सगळ्यांना लागू पडणार. कितीतरी आपण सगळेजण जेव्हा अनेकदा ह्या विषयावर बोलतो, आता सुद्धा मला अनेकांचे फोन येतात. त्यांचं जे काही सुरू आहे त्यांच्या आयुष्यात, कुटुंबामध्ये, मित्रमध्ये, नातेवाईकांमध्ये, जेव्हा ते सांगतात ते वाक्य आहे की आपल्याला कळत नाहीये की ही लोक आपल्याशी अशी का वागतायत. इतके दिवस चांगलं नातं होतं, आम्ही त्यांच्यासाठी करतोय, सगळं व्यवस्थित होतं. अचानक हे मित्र आणि कुटुंब ह्यासोबत आपले वादविवाद सुरू होतात. बोलणं संपतं, नाती तुटतात. ह्यावेळी बाबाजी आपल्याला सांगतायत की हेच आहे कारण, अनिमंत्रित प्रभाव जे आपल्याला नाती तोडायला भाग पाडतात. ह्या अभ्यासक्रमात तुम्ही शिकणार आहात की अनिमंत्रित प्रभावांसाठी दुसऱ्यांची मदत कशी करावी. पण आपण पहिल्यांदा लक्ष ठेवायचे की मी माझं आयुष्य आत्ता कसं त्याच्यापासून लांब ठेवायचंय. म्हणून आपण पहिल्यांदा स्वतःवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करणार आहे. इथं बाबाजी काही आपल्याला ना उदाहरणं देत आहेत. जसं की तुम्हाला असं रात्री झोपलोय तरी पण उठल्यावर एकदम थकवा वाटतो. असं वाटतं की झोपच नीट झालेली नाहीये. चिडचिड होती आपल्याला. मग छोट्या-छोट्या कारणांनी आपण अस्वस्थ होतोय दिवसभर सुद्धा. त्याला फार मोठं कारण लागत नाही. छोटी ठिणगी पण बास आहे भांडण करायला. मग ते आपला नवरा असेल, आपली बायको असेल, आपली बहीण असेल, भाऊ असेल, कुठलाही नातेवाईक असेल. आपल्यालाच कळत नाही की आपण असे का रिएक्ट झालो बाबा. त्याचं वाईट वाटतं. तिथे लिहिलेलं आहे तुम्हाला खाली बघा, की तुम्हाला ना त्याचा पश्चाताप पण होतो. तुमची दुष्टता आणि नकारात्मकता तुम्हाला जेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा योग्य वाटली. पण जेव्हा आपण नंतर बघतो तेव्हा हे अनावश्यक वाटतं. की आपल्याला ते रिअलायझेशन आतमध्ये असतं. आपला अंतरात्मा सांगत असतो, आपला उच्च स्व, की असं योग्य नाहीये. हे आपल्याला समजत असतं. पण तरीही आपण आपल्या अगदी जवळच्या लोकांसोबत अचानकपणे भांडण करतो, वाद घालतो, रुसवे-फुगवे होतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटत असतं की माझंच बरोबर आहे. माझी काही चूक नव्हती. हे सुद्धा बाबाजी म्हणतायत, हे सगळे अनिमंत्रित प्रभाव तुमच्या ऑरामध्ये आलेले असू शकतात. किती मोठं सत्य बाबाजी आपल्याला इथं समजून सांगतायत. आपल्या आयुष्यात आत्तापर्यंतचे असे प्रसंग आठवा, की जिथं आपण आपल्या आतमध्ये एक वेगळं असतं, पावित्र्य असतं. आपल्या आतमध्ये खूप प्रेम आहे. पण समोर ती व्यक्ती आल्यानंतर धडाधड असे शब्द आपण बोलून जातो. बोलून गेल्यानंतर वाटतं, की मी का एवढं बोलले? मला समजत नाही. असं वाईट सुद्धा वाटतं. पश्चाताप पण होतो. सगळ्याच वेळी होतो असं नाही, पण बऱ्याच वेळेला ते फील होतं, की मी असं बोलायला नको होतं. त्यावेळी ते अनिमंत्रित प्रभाव आपल्या औरामध्ये आलेले असतात, की तुम्ही कधी सहजता आणि प्रसन्न वाटत असताना अचानक चिडचिड आणि अधीरतेपणे पर्यंत मनस्थिती बदल
अनुभवलेत का? म्हणजे बघा, सगळं नॉर्मल असताना आपण एक्स्ट्रीम लेव्हलचा विचार अशा वेळी करायला लागतो. त्यावेळी समजायचं की माझ्या ऑरामध्ये अनिमंत्रित प्रभाव आले आहेत. म्हणजे काय? ब्रह्मांडात फिरणारे असे विचार जे माझे नाहीयेत, ते कुठून तरी आलेले आहेत. गेलेल्या व्यक्तींकडनं आलेत किंवा माझ्या सोबत असणाऱ्या इथं कनेक्टेड असणाऱ्या लोकांकडनं आलेले आहेत. हं? हं. हां, सांगते. हा, एक मिनिट. तुम्ही कधी तुम्ही कधी तुमचा राग एखाद्या प्रिय व्यक्तीवर काढला आहे आणि नंतर तुम्हाला खूप पश्चाताप झाला आहे का? हा प्रभाव अनिमंत्रित प्रभाव असण्याची शक्यता आहे. तुम्ही कधी विनाकारण भीती अनुभवली आहे का? किंवा कदाचित भीती ठोस होती, परंतु अशा कोणत्या तरी गोष्टीची भीती अनुभवली, ज्याची आपणास सहसा भीती वाटत नाही? हा एक अनिमंत्रित प्रभाव असण्याची शक्यता आहे. तुम्ही कधी काहीतरी भयानक किंवा मूर्खपणाचे काम करण्याची कल्पना केली आहे, जे तुम्हाला माहीत माहीत आहे की तुम्ही तुमच्या योग्य डोक्याने कधीही करणार नाही? हा एक अनिमंत्रित प्रभाव असण्याची शक्यता आहे. तुमची सर्व भीती, तर्कहीन वागणूक, विचित्र विचार, रागाचा उद्रेक आणि थकवा येण्याचा कालावधी अनिमंत्रित प्रभावामुळेच होत नाही. तो तुमचा स्वतःचा तणाव किंवा संभ्रमात असताना त्या तुमच्या स्वतःच्या कल्पनाही असू शकतात. ही तुमची स्वतःची अपूर्ण विचारसरणी असू शकते, ज्याला उपचारांची आवश्यकता आहे. बऱ्याचदा इतरांचे तणाव आणि भीतीदायक विचारांना तुम्ही तुमच्या स्वतःला प्रभावित करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही तुमच्यावर ताण येण्याची काही कारणे आहेत. शब्दांकडे लक्ष द्या. परवानगी देणे तुमच्या व्यक्त किंवा मुक परवानगीशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट प्रभावित करू शकत नाही. कोणतीच नाही. अज्ञानामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अशा प्रभावांना परवानगी दिली आहे, ज्यांनी तुम्हाला दुःखी केले आहे. यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तुमच्या आणि तुमच्या उच्च आत्म्यामधला अडथळा वाढवला आणि मजबूत केला आहे. करेक्ट. तर जसं आपण आता बोललोत ना, तर बघा, हे सगळी उदाहरणं आपल्या आयुष्यात लागू पडतात. प्रत्येकाच्या. म्हणूनच आज आपण इथं आहोत. हे ज्ञान घेण्यासाठीच आपण इथं आहोत. मी इतके वर्ष झालं ध्यान साधनेत. मी इतके वर्ष झाले क्रियायोग करते. मी इतके वर्ष झाले ह्या योग करते. पण मला अजूनही तो त्रास होतोय. त्याची उत्तरं इथे आहेत. म्हणून आपण युनिफाईड आपल्या उच्च स्वसोबत जोडणं गरजेचं आहे. की इतके वर्ष आपण ह्या सगळ्या पोथी असेल, नामस्मरण असेल, योग असेल, जी काही साधना करतोय, ती करूनही आपल्या आयुष्यामध्ये ते नाहीये की जे मला सुख म्हणतो आपण, जी शांती म्हणतो, त्याचा अनुभव देते. माझ्या आतमध्ये खोलवर मला माहितीये की मी व्यक्ती म्हणून कशी, माझा स्वभाव मीच ओळखू शकते व्यवस्थित. पण तरीही त्या प्रेमामध्ये हृदयात असलेल्या कोण अडथळा आणतंय? त्याचं उत्तर इथे की तुमच्या सगळ्या भीतीच सगळ्या मुळाशी. आज पैसा आहे, उद्या असेल की नाही? आज बिझनेस चालतोय, नोकरी आहे, उद्या असेल की नाही? प्रत्येकामागं ती भीती, इन्सिक्युरिटीज आपल्या बरोबर आहेत. आणि हे जेव्हा ही भीती वाढते, आता अनेक आपल्या ध्यान कुटुंबामध्ये अशी लोक आहेत, परीक्षा देणारी मुलं आहेत, की ज्यांना त्या भीतीमुळे अभ्यास पण होत नाहीये. जो वेळ अभ्यासाला दिला पाहिजे, जो फोकस केला पाहिजे, इतकी भयानक भीती येते. एन्झायटी म्हणा, त्याला पॅनिक म्हणा, पॅनिक अटॅक, जे नाव द्यायचं ते द्या. पण त्याच्यामुळं त्या मुलांचा अभ्यास पण होत नाहीये. आपल्या आयुष्यात पण अनेकदा आपण हे प्रसंग फेस केलेले असतात, की जिथं आपल्याला माहिती माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. माझ्या मनगटात म्हणतो ना, ताकद आहे, मी काहीही करू शकतो. पण ती भीती आडवी येते. आलेल्या अनुभवांची पूर्वीच्या, कुणीतरी बोलल्याची आपल्याला, की तू हे करू शकणार नाही, किंवा अजून कुठलेही असे विचार, की आपण करायला सुरुवात करायला जातो, पण आपल्या विचारांमुळे आपल्या बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये सगळीकडे अडथळे यायला लागतात. कारण आपलेच सबकॉन्शियसचे ते विचार आहेत, डीप डाऊन, की जे आपल्याला आपल्या कामांमध्ये सगळं चाललं असताना सुद्धा अडथळे आणतात. त्याबद्दल बाबाजी आपल्याला इथं सांगतायत, की भयानक किंवा मूर्खपणाचं काम करण्याची कल्पना म्हणजे बघा, अचानक कुठेतरी बिल्डिंगच्या वर आपण कुठेतरी गेलो आणि तिथून उगाचच विचार येतोय मनात, इथून घ्यावी उडी. काहीच नसताना, म्हणजे असा विचार की जो एक्स्ट्रीम लेवलचा,
उगाचच रस्त्याने गाडी चालवताना अचानक विचार येतो, अरे समोरून ट्रक आली आणि मला हे केलं तर काय? म्हणजे सगळं नीट चालू आहे, पण हे जे असे भीतीचे विचार, जे आपल्याला मरणाची भीती दाखवतात. कुठेतरी जाताना काहीतरी ऐकलं आपण, ह्या रस्त्यावर असं होतं, हे होतं, ते होतं. तिथून जाताना बघा तुम्हाला ते विचार यायला लागतील. आपण सुरक्षित असू ना? त्या जो जो पुरुष असतो चालवणारा गाडीतला, त्याला जरी त्याचं मन जरी स्ट्रॉंग असेल, त्यांच्याबरोबर असणाऱ्या ज्या स्त्रिया असतात, त्यांची बायको असेल, बहीण असेल, अजून कोणी असेल, त्यांच्या मनात सुद्धा हे विचार येतात. म्हणजे त्यांचं जरी मन स्ट्रॉंग आहे, ते एकदम व्यवस्थित गाडी चालवतात, पण त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना ते फील होतं, की आपण ह्या रोडनी चाललोय, खास करून असे हायवेज जिथे सारखे सारखे ऍक्सिडेंट होतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अनुभव आला असेल. कारण कुठून तरी ऐकलेलं काहीतरी असे आणि ते विचार जे तिथं आहेत ते तुम्हाला तसेच तुमच्या औरामध्ये येऊन अजून त्याच्यात भर पाडतात. अशा पद्धतीने अनिमंत्रित प्रभाव काम करतात. ज्यासाठी कुठेही असू आपण, त्यावेळी जेव्हा आपण आपली आभा स्वच्छ करतो, लॉक करतो, तेव्हा ह्या विचारांचा प्रभाव पूर्णपणे आपल्यावर संपायला मदत होतो. त्यानंतर तुम्ही फ्रेश, आता त्याच्याबद्दल लिहिलंच आहे पुढं, पण ती एनर्जी शिफ्ट तुम्हाला जाणवायला लागतो. तर ह्या ज्या अशा एक्स्ट्रीम लेव्हलच्या कल्पना असतात. सगळा बिझनेस नीट चालू आहे तरीही वाटतं, उद्या नाही नसेल तर काय होणार? अचानक काहीतरी असं सुरू झालं तर काय? लॉकडाऊन म्हणजे हे जे अशा गोष्टी आहेत, की कसं होणार आपला बिझनेस? ह्या सगळ्या भीती, मूर्खपणाचे काम करण्याची कल्पना, म्हणजे उगाचच रिस्क घ्यायची. उगाचच गाडीवर हे करताना असा स्पीड वाढवणं किंवा काही असेल असा, ज्याच्यामुळे आपल्याला इजा पोहोचेल. अशा पद्धतीने हे विचार आपल्याबरोबर काम करतात, की तुझा काही नाही होत, पड त्या नदीमध्ये घे उडी, काही नाही होत. मुलं अशी किती उदाहरणं बघितलीत आपण. ती मुलं सहज म्हणून पोहायला गेली, वरनं उड्या घेतल्या आणि ती गेली निघून. अशा पद्धतीने हे अनिमंत्रित प्रभाव आपल्या आभामध्ये येतात आणि आपल्याला तसा विचार करून तशी कृती करायला भाग पाडतात. त्यामुळं रागाचा उद्रेक, थकवा, हा थकवा सुद्धा तुम्ही खूप वेळा जो फील करता, आपल्याला वाटतं हे विटॅमिन, ते विटॅमिन जे असेल ते, पण तुम्ही चेक करा. तुम्ही जेव्हा ऑरावर काम करायला लागाल, तेव्हा तुम्हाला त्या एनर्जीमध्ये सुद्धा एक फरक जाणवेल. ज्या वास्तूमध्ये आपण असतो, कुणाच्या घरी गेलोय, कुठून गेलोत, काही लोकांना आपण भेटलोय. त्यांना भेटून आल्यानंतर लगेच आपल्याला उदास वाटायला लागतं. थकवा आल्यासारखं वाटतं. किंवा ती लोकं आपल्या घरी येऊन गेली. आपल्याला असं लगेच जाणवतं, की मला ना दमल्यासारखं झालंय. हे सगळं त्या अनिमंत्रित प्रभावांच्या प्रभावांमुळे असू शकतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं, की तुमच्या स्वतःच्या कल्पना असू शकतात. की तणाव आणि तो एक गोंधळ नसेल, पण आपल्या इमॅजिनेशननी आपलं काम आपण जास्त अवघड करून ठेवतो. वाढवून एकाला लागून एकाशी विचार. कारण त्या विचारांची जी फ्रिक्वेन्सी असते, रेडिओला जसं आपण करतो, त्या फ्रिक्वेन्सीचे विचार ते खेचायला लागतात. एक विचार आला की त्याला लागून दुसरा, दुसरा आला की तिसरा. मग आपला कॉन्फिडन्स पूर्ण सपाट केल्याशिवाय ते जात नाही. मग आपण सुरू करणारं काम बंद करतो. आपल्याला इतरांची भीती वाटत असते, लोक काय म्हणतील? अशी एकदा भीती मनात आली ना कुठल्या कामाच्या वेळेस, की बघा, ते काम तुमचं सुरूच होणार नाही पटकन. कारण त्या विचाराला लागून दुसरा विचार, नको करू, तुझे नातेवाईक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील. मग पुन्हा अजून त्याच्यात असं करून ते जे काम करायचंय ते सगळं बंद पडतं आणि पुन्हा मग काहीतरी आपल्याला एक मोटिवेशन मिळालं, की वर्षाने आपण तेच काम करतो. पण 1 वर्ष तुमचं ऑलरेडी वाया गेलेलं असतं. शब्दांकडे लक्ष द्या. परवानगी देणे तुमच्या व्यक्त किंवा मुक परवानगीशिवाय तुम्हाला कोणताही गोष्ट प्रभावित करू शकत नाही, कोणतीच नाही. याचा अर्थ असा आहे, की आपले शब्द म्हणजे जसं आता आपण हे आभास स्वच्छ करायचं आणि लॉक करायचं आपण तंत्र विकसित करत आहोत. 4 ते 5 वाक्य. त्यामुळे बाबाजी इथं आपल्याला सांगतायत, की ही जी आपण परवानगी देतोय, त्या विचारांना आपल्या आभामध्ये येण्यासाठी, ही आपल्या परवानगीशिवाय कुणीही येऊ शकत नाही. पण आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये, की कसं करायचं बाबा? माझी इच्छा तर आहे, मी ऐकलंय अनेकांकडनं, पण करायचं कसं? त्यामुळं अज्ञानामुळं तुम्ही तुमच्या जीवनात अशा प्रभावांना परवानगी दिली आहे. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे. यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तुमच्या आणि उच्च आत्म्याच्या मधला अडथळा वाढवला, मजबूत केला. तो म्हणजे आपला स्पीड ब्रेकर असतो रस्त्यावर. तो कशासाठी? स्पीड कमी करण्यासाठी. असं समजा, की हे जे अनिमंत्रित प्रभाव आहेत, आपल्या आभामध्ये येणारे, ते आपल्या उच्च आत्म्याबरोबर आपल्याला एक होऊ देत नाहीत. आपण मागचा धडा बघितला, वैश्विक सत्य बोलणे.
त्याच्यामध्ये काय दिलं बाबाजींनी? मागे सतत सुरू असणारे कुजबुजणारे विचार, ते विचार आपल्याला आपला उच्च स्व काय सांगतोय कळू देत नाही. मग आपण जे पत्रीजी म्हणायचे तिथं मग आपले जे सांगायचे आपल्याला, ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा. ते का सांगायचे? की ह्या विचारांना जे नको आहेत ना त्यांना शांत करण्यासाठी. आपण कुठलीही ध्यानाची टेक्निक का वापरतो, कुठलाही योग का वापरतो? त्याच्यासाठीच. म्हणजे सगळेजण जे शिकवतायत ना आपल्याला योग साधनेतून, ही आजच्या काळाची गरज आहे. आज लहान लहान मुलं डिप्रेशन, स्ट्रेस ह्या गोष्टींमध्ये आहेत. त्यांना हेच शिकायचंय की तुम्ही साधना करा, आपल्या विचारांना शांत करा, स्टेबल करा. कारण सगळीकडे कॉम्पिटिशन आहे भरपूर, प्रत्येक फील्डमध्ये. आणि त्या बर्डनमध्ये हे अनिमंत्रित प्रभाव जास्त चांगले काम करतात. एक आला की एक आला की एक. अशा वेळी आपल्याला बाबाजी हे सत्य सांगतायत की तुम्ही परवानगी देता म्हणून ते येतात. कशी परवानगी देता? कारण आपण कंटिन्यू विचारात आहोत. आपण विचारांबाबतीत जागरूकच नाहीये. दिवसभर लक्षात ठेवायचं उद्यापासून. मी कुठला विचार करते, मी माझ्या डोक्यात काय काय विचार येतात. आपण त्या विचारांच्या साखळीत अडकलो ना, की एक एक तास आपण विचारच करत बसतो. कधी माझं जेवण झालंय, कधी माझं फिरणं झालंय, काय बघतोय, अंघोळ झाली, हे झाली. काही लक्ष नसतं आपल्या. डोक्यात काही नसतं. ते कामं अशीच होतात फ्लो मध्ये, कारण आपल्याला रोज ते करायची सवय आहे. पण विचार कंटिन्यू चालू आहेत. आणि त्यामुळं आपण हातात जे काम करतोय त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. जेवतानाही आपण असेच जेवतो. बघा ना, साधा हातात पाण्याचा ग्लास घ्या, कधी पाणी पिलो समजायचं नाही आपल्याला. इतके आपण विचारात आत बुडलेलो. ही जागरूकता आपल्यात आली पाहिजे. म्हणून बाबाजी इथे लिहितायत की आपल्याला आपण परवानगी देतो. आपण परवानगी देतो. कारण आपलं लक्षच नाहीये. शब्दांकडे लक्ष द्या, विचारांकडे लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आतमध्ये जे शब्द उठतायत ना, विचार उठतायत ना, त्याच्याकडे लक्ष द्या. त्या विचारांनी तुम्ही सगळं ओढवून घेताय अंगावर. जे आपल्याला दुःखी करतात. अनेकदा एक विचार सहज येऊन गेला. माझा बिझनेस आता लॉसमध्ये आहे. त्याच्यापुढे अजून विचार येतात. माझ्या आई-वडिलांनी काय विचार केला होता? माझी बायको मला रिस्पेक्ट देत नाही त्यामुळं, किंवा माझ्या घरातली लोकं मला रिस्पेक्ट देत नाहीत, माझ्याकडे पैसा नाही म्हणून. ते इतकी वाढतात, इतके वाढतात, की त्या माणसाला ते रडू आणेल. म्हणजे निराश वाटून इतकं की रडायला लागेल तो व्यक्ती एखाद्या वेळेस. स्त्री असेल, पुरुष असेल, जो पण आहे. त्यामुळं ही आपल्याला दुःख देतायत हे विचार. ते आपल्याला सुखी त्यांना बघवत नाहीत आपण की चांगल्या मूडमध्ये आहोत. पण आपण जर जागरूक असू की ह्या विचारांची माझ्या आभामध्ये एंट्री होत आहे, इमिजिएटली आपण त्यांना परवानगी देणारच नाही. आपण बंद करून टाकू. म्हणून बाबाजी इथं म्हणतात लक्ष द्या. हा धडा खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. की हा आपल्या आयुष्यामध्ये बदल आणणारा धडा आहे. म्हणून नीट समजून घेणं महत्वाचं आहे आपल्याला इथं. आपण सगळेजण सेम लिंकवर जॉईन व्हा आणि आपण थोडंसं एक्सटेंड करू सेशन, कारण धडा वाचन आहे. जास्त वेळ नाही. बाकी तुम्ही तसं उद्या YouTubeवर पण बघू शकता. कुणाला जर लेट होत असेल तर. तर पुन्हा याच लिंकवर सगळेजण जॉईन व्हा.